नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत तो विषय संपूर्ण भारतीयांच्या दृष्टीने आणि खास करून इथल्या हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत आस्थेचा विषय. राम मंदिरातील दानपेटीमध्ये झालेलं चोरीचं प्रकरण नेमकं काय आहे? तुम्हाला माहिती आहे की मे मध्ये अशी कुठली तरी तफावत बँकेत जमा होणाऱ्या पैशाची आणि मोजणीच्या ठिकाणी असलेल्या पैशाची आढळून आल्यानंतर या प्रकरणामध्ये SITच्या द्वारे चौकशी सुरू झाली आणि 8 जणांना या प्रकरणी अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यानंतर ट्रस्टचे जे महत्वाचे काही अधिकारी आहेत, अनिल मिश्रा असतील किंवा चंपतराय असतील, यांनी राजीनामेही दिलेले आहेत. या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी होत असताना हे नेमकं प्रकरण काय आहे ते आपण सखोल समजावून घेणार आहोत. नेमकं काय झालं, त्याच्यात त्रुटी कुठे आढळल्या, या प्रकरणाचा परिणाम पुढे काय होणार आहे आणि अर्थातच निवडणुकीवर काय परिणाम होईल, काय कशा प्रकारची काळजी घेतली गेली पाहिजे अशा ठिकाणी, या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत. परंतु तत्पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहांचं पहिल्यांदा अधिकृत या संदर्भातलं जे निवेदन आलेलं आहे ते आपण ऐकूया. श्री राम जन्मभूमि पर निर्मित भव्य मंदिर पीढ़ियों के संघर्ष और करोड़ों राम भक्तों के समर्पण, त्याग एवं बलिदान के कारण संपूर्ण हिंदू समाज के लिए श्रद्धा, आस्था और भक्ति का केंद्र बना है। अयोध्या में श्री रामलला मंदिर में रखे हुए दान पात्रों में जमा राशि की चोरी की दुर्भाग्यपूर्ण घटना से समूचे समाज और राम भक्तों को भावना एवं श्रद्धा को आघात पहुंचा है तथा इस घटना से हम सभी आहत हैं। श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास के आग्रहपूर्वक निवेदन पर उत्तर प्रदेश सरकार ने विशेष जांच दल का गठन कर उसकी अनुशंसा पर कानूनी प्रक्रिया प्रारंभ की है। जांच में जो भी दोषी पाए जाएंगे उन्हें कठोर दंड हो, यह सुनिश्चित करना आवश्यक है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहित संपूर्ण हिंदू समाज की न्यास से स्वाभाविक ही अपेक्षा है कि इस घोर निंदनीय घटना को असाधारण मानकर गंभीरता से व्यवस्था एवं संचालन की सभी कमियों को दूर करने हेतु परिणामकारक कदम उठाए ताकि अयोध्या मंदिर पर करोड़ों राम भक्तों की आस्था व श्रद्धा अखंड एवं अटूट बनी रहे। वर्तमान भ्रम और असमंजस की स्थिति समाप्त होनी ही चाहिए। इस दृष्टि से हमारी अपेक्षा है कि सभी आवश्यक पहल मंदिर प्रबंधन और शासन द्वारा गठित विशेष जांच दल करेंगे। हमारा यह विश्वास है कि समुचित वित्तीय प्रबंधन, सुचारू संचालन हेतु निर्दोष, पारदर्शी व्यवस्थाओं एवं शुद्धता और पवित्रता से परिपूर्ण, धार्मिकता से ओतप्रोत वातावरण के द्वारा श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास हिंदू समाज की आस्था एवं विश्वास को सुदृढ़ बनाए रखेगा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। तर आपण ऐकत होतो की नेमकी संघाची काय अधिकृत प्रतिक्रिया आलेली आहे. सर, सुरुवातीपासूनच अगदी हे प्रकरण जेव्हा कानावर आलं तेव्हा पहिली तुमची भावना काय होती? याला कारण असं की लाखो रामभक्त, लाखो नव्हे करोडो रामभक्तांचे एक लक्ष लागून राहिलेलं होतं. 22 जानेवारीचा तो जो दिवस होता ते सगळे अक्षरशः एक जो मोठ्या संघर्षानंतर उभं राहिलेलं स्वप्न जे आहे ते पुरं होत होतं आणि त्यानंतर 1000 दिवसाच्या आतच हा प्रकार ऐकायला आला, कानी पडला आणि तो कसा पुढे जातोय आपण बघतो आहोत. पहिले तर पहिली प्रतिक्रिया जी होती हे जूनच्या पहिल्या आठवड्यात आलं तेव्हा त्यावेळेला एक निव्वळ अकल्पनीय, अविश्वसनीय अशी गोष्ट आली. कारण याच्यामध्ये ज्या व्यक्ती मंदिराच्या उभारणीमध्ये आणि त्याच्या नंतरच्या व्यवस्थापनामध्ये होत्या त्यांच्याबद्दल एक जनतेच्या मनामध्ये
आणि अशी एक आदराची भावना होती, त्यांच्याबद्दलचा एक विश्वास होता. मग ते चंपतरायजी असतील किंवा अनिल मिश्राजी असतील किंवा संपूर्ण ट्रस्ट आहे त्याच्यावरचे जे संत महंत आहेत, त्यांच्याविषयी एक विशिष्ट आदराची भावना मनामध्ये होती. परंतु आज हे मान्य केलं पाहिजे की त्याचा एक तीव्र धक्का आणि त्या भावनेला कुठेतरी तडा जायचं काम आता या सगळ्या प्रकरणातून घडलेलं आहे, की जो मंदिराच्या रामाच्या श्रद्धेवरनं आपण दान देतो, दानच जर चोरी होत असेल आणि त्याचा विनियोग ज्या कारणाकरता दिला ते न होता भलत्याच कारणाकरता जर होत असेल, तर ते अतिशय चिंताजनक आहे. आता ही जी सगळी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा मी या दरम्यानच्या काळात 8-10 दिवसात अत्यंत बारकाईने अभ्यास करत होतो. आपल्या साधारणतः 15 दिवसापूर्वी कॉमेंट्समध्ये एकाने लिहिलं की तुम्ही राम मंदिरावर का बोलत नाही. तर त्याचा अभ्यास करणं हे खूप सेन्सिटिव्ह मॅटर आहे. त्यामुळे याचा पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय याच्याविषयी बोलणं आणि काही भूमिका घेणं हे मला योग्य वाटत नव्हतं. तर त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की या सगळ्याची जी सुरक्षेची जबाबदारी आहे, म्हणजे विविध दानपेट्या ज्या आहेत त्या दानपेट्यात जे भाविक जातात ते पैसे टाकतात आणि ते पैसे गोळा झाल्यानंतर ते एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी आणले जातात आणि मग त्यांचं काउंटिंग सुरू होतं. ते काउंटिंग करणारे 2 गट आहेत. एक तर मंदिराच्या व्यवस्थापनाने अपॉइंट केलेली लोक आहेत आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी पण याच्यामध्ये आहेत. आता याच्यामध्ये या स्टेट बँक कर्मचाऱ्यांचा किती सहभाग होता आणि कर्मचाऱ्यांचा किती सहभाग होता हे सगळं पोलीस तपासात पुढे येईलच. परंतु या सगळ्याची एक जबाबदारी किंवा काय म्हणू आपण ज्याला मास्टर माइंड म्हणा काय म्हणा, हे जे रमाशंकर यादव उर्फ टिनू यादव आहेत हे खूप विश्वासार्ह असे हे चंपतरायजींचे मानले जात होते आणि त्यांनी ती दानपेटी खरं ते हँडल करायचे आणि ते एकेकाळी चंपतरायजींचे ड्रायव्हर होते हेही तितकंच सत्य आहे. परंतु ही बिकेम व्हेरी पॉवरफुल. एक 20-22 हजार रुपये त्यांना पगार आहे असं कळतं मला. परंतु त्यांचं जे राहणीमान आहे ते राहणीमान त्या 20,000शी 25,000शी काही मिळतं जुळतं आहे असं काही दिसत नाहीये. अर्थात त्यांची जी पत्नी आहे त्या ड्रायव्हरची टिनू यादवची पूनम म्हणून, त्यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलेलं आहे. ते आता पोलीस तपासात आपल्या समोर येईल. परंतु लवकुश मिश्रा हे ते एकेकाळी कार मेकॅनिक होते. अनुकल्प मिश्रा ज्यांच्या घरातून 65 लाख रुपये सापडले, त्यांनी अलीकडच्या काळातच एक घर घेतलेलं होतं की जे त्यांच्या उत्पन्नाशी मेळ घालत नाहीये. त्याच्यानंतर मनीष यादव होते. त्या मनीष यादव यांच्याकडे 36 लाखाची कॅश सापडली, तेही त्यांच्या उत्पन्नाशी मेळ खात नाहीये. सुभाष श्रीवास्तव याचे इन्चार्ज होते, त्यांचाही रोल याच्यात पूर्णपणे संशयास्पद आहे. रमाशंकर मिश्र हे देखील असे कर्मचारी होते ज्यांच्यावर नोटा मोजणे, त्यांची बंडलं तयार करणे ही जबाबदारी होती. ही बंडलं तयार केल्यानंतर बाजूच्या बाथरूम मध्ये कुठेतरी लपवली जात होती आणि मग तिथून ती बाहेर काढली जात होती. म्हणजे एकूण जमा रक्कम किती, तर जमा होती त्याच्यापेक्षा कमी रक्कम दाखवली जात होती आणि मध्ये काही बंडलं तिथून गायब केली जात होती असं पुढे येत आहे. अर्थात या संपूर्ण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर होतो का, तर त्याच्याविषयी प्रश्नचिन्ह आलेलं आहे. सीसीटीव्ही, त्याचं फुटेज हे सगळे विषय आहेत. ज्यांना रिक्रूट केलं त्यांना काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, कॅश हँडलिंगच्या इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा कॅश येते तेव्हा त्याच्या हँडलिंगची एक प्रोसिजर असते. ती प्रोसिजर तिकडे व्यवस्थित पार पाडले की नाही, किंवा ह्यांना जे रिक्रूट केलं ते रिक्रूट त्यांना नेमकं कसं काय पद्धतीनं केलं, काय त्याची कॉम्पिटन्सी पाहिली गेली या कामाकरता, किंवा खरोखरच ट्रस्टींनी आपले चाटुकार ज्याला म्हणतात किंवा खुशमस्कर आहेत त्यांना नेमलं होतं का, असे अनेक प्रश्न आता या सगळ्यातून समोर येत आहेत. पण या सगळ्यामुळे जनतेच्या मनामध्ये इथे भ्रष्टाचार चालतो अशी भावना निर्माण व्हायला लागली. त्यावेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताबडतोब एसआयटी नेमायचा निर्णय घेतला आणि त्या एसआयटीने ताबडतोब आपलं काम चालू केलं आणि मग सगळी तपासाची चक्र आणि माध्यमातून प्रसिद्धी ही सगळे आपल्या पुढे आली असली तरी एक गोष्ट मात्र नक्की की या सगळ्यामुळे धक्का प्रचंड मोठ्या प्रमाणात हा सगळ्यांनाच बसलेला आहे की जे अयोध्येला गेलेले आहेत त्यांना सुद्धा लक्षात घ्या, शेवटी 100 कोटी 110 कोटी भारतीयांपैकी 65 कोटी भारतीयांनी या मंदिराच्या उभारणी करता आपलं जे काही थोडंफार अल्प स्वल्प मोठं जे काही योगदान आहे ते योगदान दिलेलं आहे. त्यामुळे
या प्रकरणाची व्याप्ती आणि खोली ही खूप मोठी आहे. त्यामुळे हे खूपच धक्कादायक असं प्रकरण आहे, याच्यात काही वाद नाही. सर, आम्ही स्वतः सुद्धा राम मंदिराच्या निर्माणाच्या वेळी आणि प्राणप्रतिष्ठेच्या आधी सुद्धा 10 ते 15 दिवस तिथे होतो. आमची टीम संपूर्ण नवभारत नवराष्ट्राची तिथे गेलेली होती. चंपतराय यांनाही त्यावेळी 2 ते 3 वेळा भेटण्याचा योग आला. चंपतराय या व्यक्तींबद्दल म्हणजे नेमकं तुमचं काय आकलन आहे? कारण तुम्ही अनेक या लोकांना, अधिकारी लोकांना जवळून पाहिलेलं आहे. मी मी चंपतरायजींना जवळून ओळखतो असं म्हणणार नाही, पण मी त्यांना जरूर भेटलेलो होतो. परंतु चंपतरायजींना अत्यंत जवळून ओळखणाऱ्या अशा काही महनीय व्यक्ती माझ्या संपर्कात आहेत आणि मी त्यांच्याशी या प्रकरणात हा कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांपर्यंत एक विश्वासार्ह ऑथेंटिक बातमी, माहिती समोर जावी म्हणून बोललो. तेव्हा प्रत्येकानेच धक्का व्यक्त केला. पण त्या प्रत्येकाने मला एका गोष्टीचं आश्वासन दिलं आणि त्यात एक कॉमन गोष्ट होती की चंपतराय यांचं चारित्र्य, त्यांची इंटिग्रिटी, त्यांचं कॅरेक्टर हे बियॉन्ड डाऊट ज्याला आपण म्हणतात, ज्यांच्याबद्दल काही शंका घेता येणार नाही, अ, अ, अशी होती. या मंदिराच्या उभारणीकरता त्यांनी उपसलेले कष्ट, त्यांनी अक्षरशः आपल्या सर्वस्वाचं जे अर्पण केलं ते म्हणजे काही त्याला काही तोडच नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझ्या मनात एक व्यवस्थापन क्षेत्रात गेले काही वर्ष काम करणारी व्यक्ती म्हणून एक प्रश्न असा आला की आम्ही जेव्हा खाजगी क्षेत्रात किंवा सरकारी क्षेत्रात संचालक म्हणून काम केलं त्यावेळेला समोर जेव्हा एखादं मॅटर येतं तेव्हा मी त्याच्याकडे नेहमी बघतो की एखादी चूक समोर आली, मग तो एखादा कर्मचारी असेल किंवा ग्रुप ऑफ कर्मचारी असतील, तेव्हा मी एक नेहमी विचार असा करतो की याच्यात जर जी चूक झालेली आहे ती खरोखरच जेन्युइन चूक आहे, काही वाईट हेतून केलेली चूक आहे. जर जेन्युइन चूक असेल तर ती व्यवस्था सुधारून, तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणा किंवा एकूणच टेक्नॉलॉजी अपग्रेड, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, प्रोसेस अपग्रेडेशन, हे सगळं करून तुम्हाला सुधारता येते. परंतु जर वाईट हेतूने एखादी गोष्ट केलेली असेल तर ती व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या सवयी हे लक्षात घेता काही सुधारता चटकन येईल असं काही दिसत नाही. त्यामुळे हा दोहोंकडे बघायचा दृष्टिकोन आणि दोहोंना मिळणारी जी पनिशमेंट आहे, ट्रीटमेंट आहे, ही पूर्णपणे वेगळी असली पाहिजे असं माझं मत आहे. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या व्यक्तीनं केलेली कृती ही संपूर्ण संघटनेने केलेली कृती असं मानण्याचं काही कारण नाही. एका संघटनेचा ते सहभाग होते, विश्व हिंदू परिषदेचा, परंतु त्या संघटनेचा सहभाग किंवा त्या संघटनेचा सहभाग म्हणून ते तिकडे गेलेले नव्हते. त्यांचं त्या क्षेत्रातलं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेता त्यांना तिकडे नेलेलं होतं. आय डोंट थिंक ही वॉज ऍक्टिंग ऑन बिहाफ ऑफ विश्व हिंदू परिषद. याचं कारण मंदिराची स्थापना ज्या वेळेला, म्हणजे मंदिराचा निकाल ज्या वेळेला लागला सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच वेळेला विश्व हिंदू परिषदेने जाहीर केलेलं होतं की आता मंदिर बांधणं हे काय आमचं काम नाही. मंदिर बांधणं हे जनतेने पुढे यावं आणि त्या ट्रस्टने पुढे यावं. आणि मग त्याच्यातनं तो ट्रस्ट पुढे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेशी संपर्कात असलेले संबंधित काही लोक जरूर होती, परंतु द ऑपरेशन्स ऑफ इट इज नॉट द अजेंडा ऑफ VHP. अशी एक गोष्ट मला माझ्या ज्या काही लोकांची मी चर्चा केली त्याच्यामध्ये पुढे आलेली आहे. अर्थात चंपतरायजी आणि अनिल मिश्राजी या दोघांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यांचं नाव जरी FIR मध्ये नसलं तरी देखील आत्ता संशयाच्या भोवऱ्यात ते निश्चित आहे का, तर निश्चित आहे. कलंक लागला आहे का, तर निश्चित लागलेला आहे. आता पुढच्या चौकशीमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये तो कलंक अधिक गडद होतो का तो स्वच्छ धुवून निघतो हे आपल्याला काय ठरवेल. परंतु आता तरी चंपतराय हे वादाच्या भोवऱ्यात आहेत, यात काही शंकाच नाही. एक महत्वाची गोष्ट सर, आपण बोलतो की ज्यावेळी अशा प्रकारचा एक मोठा पैसा दररोज नित्यनेमाने येणार असतो तेव्हा त्याला एक काहीतरी नियमांची चौकट आणि त्यामध्ये SOP ज्याला म्हणता येईल अशी तयार करून त्याची मोजणी होणं. मग त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी नव्हती का? किंवा नोटांची बंडलं मोजण्यासाठी जर मशीन्स असते आणि दररोजच्या दररोज त्याची पडताळणी ही झाली असती तर कदाचित हा प्रकार टळला असता किंवा सुरू झाला तेव्हाच लक्षात आला असता. नक्कीच मला असं वाटतं की देर इज अ प्रोसेस लॅक्युना, काहीतरी प्रक्रियेमध्ये दोष राहिलेला आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, मोमेंट ऑफ दानपेटी, त्याच्यावर असणाऱ्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी, या सगळ्याचा अतिशय प्रोफेशनल मॅनेजमेंटनी विचार करायला पाहिजे होता.
आणि तो तिकडे झालाय का, किंवा जी हँडल करणारी लोक होती ती हँडल करणारी लोक ही आपल्या परिचयाची आहेत एवढी गोष्ट पुरेशी नाहीये. तर ती तशा प्रकारची काम करायला कॉम्पिटंट आहेत का, हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की हे सगळं आता त्याच्या ज्या इन्व्हेस्टिगेशन्स आहेत त्याच्यामध्ये पुढे येईलच, की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होत्या का, मशीन्स होती का, सीसीटीव्ही होती का, माणसांना रिक्रूट करताना त्यांचे बायोडाटा, त्यांचे इंटरव्ह्यूज, त्याचं वारंवार रिव्ह्यू, किंवा त्यांच्या संपत्तीचं काय गोष्टी पडताळणी, हे सगळी केली जात होती का. कारण यू आर हँडलिंग अ बिग कॅश. लक्षात ठेवा, आपल्या भारतामध्ये 5 प्रमुख देवळं आहेत की ज्याच्यामध्ये करोडो रुपयाची कॅश रोज येते. सर्वात जास्त कुठे असेल तर मला असं वाटतं की तिरुपती बालाजीला जवळपास 10 कोटीची कॅश रोज येते, 10-11 कोटीची येते. आणि मग आता तुम्ही विचार करा, त्याच्यानंतरची जी आपली सगळी देवळं आहेत आपल्याकडे, अगदी पार मुंबईचं आमचं सिद्धिविनायक देऊळ आहे, तिथे सुद्धा मला असं वाटतं की 1.5-2 कोटी रुपयाची कॅश रोज येत असावी. त्यामुळे कॅश कशी हँडल करायची याचे बँकिंगचे तज्ज्ञ आहेत आपल्याकडे, की हे कसं केलं जात असतं. आणि एसबीआय कडे डेफिनेटली असे तज्ज्ञ आहेत. मग एसबीआयचा रोल काय होता, एसबीआयच्या कर्मचाऱ्यांचा रोल काय होता, एसबीआयच्या अधिकाऱ्यांचा रोल याच्यामध्ये काय होता, हे सगळंच आता ऐरणीवर येणार आहे. आणि मला एका प्रकारचा आनंद आहे की सरकार दत्ताजी भुजबळ यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि त्यातून सत्य, दूध का दूध पाणी का पाणी ज्याला आपण म्हणतो ते समोर यावं असं सांगितलेलं आहे. पण आता तरी जे समोर येत आहे तथ्य, त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आणि आधुनिक व्यवस्थापनाचा वापर होता का, तर तिथे सुधारणेला वाव आहे असं समोर येत आहे. सर, आणखी 2-3 गोष्टी. यानंतर अर्थातच राजकारण जे सुरू होणार होतं, राजकीय पडसाद येणार होते ते आले आणि त्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या नेत्यांच्या येत आहेत, त्या आपण दररोज जसं येत आहे तसं दाखवतो आहोतच. परंतु याचा परिणाम दूरगामी एकंदर उत्तर प्रदेशच्या येऊ घातलेल्या निवडणुकांवर, तिथल्या राजकारणावर कसा होईल आणि एकंदरच देशावर त्याचा व्यापक काय परिणाम होईल? म्हणजे उत्तर हिंदू प्रदेशच्या जनमानस निवडणुका, यामध्ये. बरोबर, उत्तर प्रदेशच्या निवडणुकांना अजून 5 ते 6 महिन्याचा कालावधी आहे. तोपर्यंत मला असं वाटतं या चौकशीतून जे निष्पन्न बाहेर येईल, पोलीस तपास होईल, त्याच्यातनं जे काही पुढे येईल त्याच्यातनं दोषी असतील ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी. आणि त्यांना नसरापूर प्रकरणामध्ये जसा एक फास्ट ट्रॅक कोर्टात निकाल आला तसा त्यांना निकाल जो काय असेल तो यायला पाहिजे. तर रिस्टोरिंग फेथ ज्याला आपण म्हणू, विश्वासाची आणि आस्थेची पुनर्स्थापना आहे, ती नक्की होईल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की याचा विरोधी पक्षांना फायदा होईल का. तर आता उत्तर प्रदेशामध्ये विरोधी पक्ष कोण आहेत, तर एक काँग्रेस आहे आणि दुसरं समाजवादी पक्ष आहे. पण काँग्रेसने तर यापूर्वी राम सेतूच्या कोर्टाच्या केसमध्ये असं ऍफिडेव्हिट दिलेलं आहे की राम किंवा रामायण ही मायथॉलॉजी आहे, म्हणजे एक काल्पनिक कथा आहे. आता जी काल्पनिक कथा आहे अशी ज्यांची आस्था आहे, असा यांचा विश्वास आहे, त्यांना जनता याबद्दल कितपत फायदा करू देईल हे माझ्या मनामध्ये एक सेफॉलॉजिस्ट म्हणून प्रश्नचिन्ह आहे. दुसरं, तिथे सियाराम मंदिर आम्ही उभारू असं काहीतरी एक विधान अखिलेश यादव यांचं आलेलं आहे. परंतु यांच्याच पिताश्रींनी करसेवा करणाऱ्या करसेवकांवर ज्या गोळ्या झाडल्या होत्या, त्यांनी शरयू नदीच्या प्रवाहामध्ये जी प्रेत पडलेली होती आणि त्यांनी जी शरयू लाल झाली होती, हे सगळ्या आठवणी आहेत. त्यामुळे रामाबरोबर आणि रामाच्या मुवमेंट बरोबर, राम मंदिराच्या उभारणी बरोबर यांच्यापैकी कोणी जोडलेलं नव्हतं, किंवा मंदिराच्या निर्माणानंतर प्रतिष्ठापनेलाही कोणी आलेले नव्हते, त्याच्यावर ध्वजारोहणालाही कोणी आलेले नव्हते, किंवा तिथे किरणोत्सव झाला त्यालाही आलेले नव्हते, किंवा नंतर मध्ये कोणी आलेले नव्हते. आतापर्यंत हे मंदिर कसं चाललंय, काय चाललंय, याची कुठली आस्था त्यांनी बाळगलेली नव्हती. त्यामुळे या मंदिराशी आणि या रामाशी ते काही जोडलेले नव्हते. त्यामुळे यांना त्याचा तात्काळ लगेच फायदा होईल असं काही मला सेफॉलॉजिकली वाटत नाही. ऑल डिपेंड्स की या केसचा निकाल काय लागतोय आणि तो केस उभी राहील तेव्हा, आणि त्याची अंमलबजावणी किती वेगानं होतीये याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे चौकशी निष्पक्षपाती होणे, केस भक्कमपणे उभी राहणे, चार्जशीट होणे आणि त्याच्यातून दोषींना म्हणजे केसची सुनावणी वगैरे झाल्यानंतर दोषींवर कारवाई होणे, या गोष्टीला मी सर्वात जास्त महत्व आता आणि प्राधान्य देतो. आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे सर की आपण जर बघितलं तर हिंदूंची
श्रद्धास्थानं असलेली अनेक मंदिरं आहेत आणि त्या मंदिरामध्ये अतिशय श्रद्धापूर्वक दानपेटीमध्ये दान टाकतात लोक, तेव्हा ती परमेश्वर चरणी एक सेवा आहे अशी त्यांची भावना असते. या सगळ्यामधून म्हणजे या प्रकरणामधून आपण जर विचार केला म्हणजे मागे एकदा तिरुपतीचं लाडूचं पण एक प्रकरण आलेलं होतं की ते तूप जे आहे ते शुद्ध दिलं जात नव्हतं वगैरे. या सगळ्यामधून या टेम्पल इकॉनॉमी नंतर त्या मंदिरांचं सगळं एकंदर जे प्रशासन असतं त्याबद्दल काही नवीन काही व्यवस्थित करण्याची गरज आहे का? त्याच्यावर कसा परिणाम होणार आहे? निश्चितच याचा मला असं वाटतं उपयोग आणि परिणाम दोन्ही या मंदिर व्यवस्थापनाच्या सुधारणेकरता करता येऊ शकतो. कारण याच्यातनं काही लर्निंग्स आहेत, काही शिकायला मिळालेलं आहे आणि ते फक्त राम मंदिर ट्रस्टला मिळाले अशातला भाग नाहीये. तर मला असं वाटतं हे सर्वच मंदिरांना, मग ती छोटी मोठी कुठलीही असो, की आपल्या मंदिरातली कॅश कशी हँडल करावी, त्याचे रेकॉर्ड कसे ठेवावेत, त्याचं व्यवस्थापन कसं असावं, त्याच्यानंतर त्याचे जे कर्मचारी आहेत त्यांचं प्रशिक्षण, त्यांचं मॉनिटरिंग आणि ते प्रत्यक्ष जेव्हा काम करत असतात तेव्हा त्याच्यावर निगराणी ज्याला आपण म्हणतो, हे सगळं त्याचा कंट्रोल, हे सगळं आता पुन्हा नव्यानं प्रत्येकाला पुनर्स्थापित करायची संधी या निमित्तानं मिळालेली आहे असं मला वाटतं. तेव्हा आता या क्षणाला मी असं म्हणेन की यातल्या अटक झालेल्या व्यक्ती आणि राजीनामा दिलेल्या व्यक्ती यांच्यापैकी कोणी दोषी आहे किंवा निर्दोष आहे असं काही आता आपण कोणीच सर्टिफिकेट द्यायचं कारण नाही, कारण इन्व्हेस्टिगेशन इज करंटली ऑन. त्यामुळे आता या क्षणाला जरी इथले ट्रस्टी काही बदलायची गरज किंवा गरज नाही असं ठामपणे काहीच म्हणता येत नाहीये. माझं म्हणणं की पोलिसांना पोलिसांचं काम करू द्यावं, परंतु ट्रस्टवरचा विश्वास आणि मंदिर प्रक्रियेवरचा विश्वास, टेम्पल इकॉनॉमीवरचा विश्वास ही जर गोष्ट आपली तर देर इज लॉट टू लर्न. आणि ज्या टेम्पल इकॉनॉमीचा तुम्ही विषय काढलात म्हणून एक सहज म्हणून तुम्हाला आठवलं म्हणून सांगतो की आपल्याकडे 6,27,000 खेडी आहेत. प्रत्येक खेड्यामध्ये 4 मंदिर आहेत तुम्हाला सांगतो. त्यातले एक मंदिर गणपतीचं आहे, दुसरं शंकराचं आहे, तिसरं देवीचं आहे कुठल्या तरी, आणि चौथं जे आहे ते राम हनुमान ही टेम्पल आहेत. आता 6,27,000 खेड्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 4 म्हणजे साधारणतः 25 लाख देवळं आपल्याकडे खेड्यांमध्ये आहेत. आता त्याच्या वर साधारणतः सब तालुका प्लेसेस आहेत. त्या सब तालुका प्लेसेसच आपल्याकडे 25,000च्या वर आहेत. आता बाय दिस लॉजिक मी असं एक विधान केलं की बाबा या ठिकाणी मंदिर आहेत, तर ते काही माझा अंदाज चुकीचा असू नये. आता तुम्ही या संख्येला 20 लाखांनी गुणा, त्याच्यानंतर आपल्याकडे 5,000 मोठी गावं आहेत. त्याच्यावर त्या 5,000 गावांमध्ये आपल्याकडे 50 मंदिर आहेत प्रत्येकी. त्याच्यानंतर जिल्हे आहेत 500, त्या 500 जिल्ह्यांमध्ये किमान 100 मंदिर आहेत आणि 6 मोठी महानगर तिथे किमान मंदिर आहेत असं धरून चाला. आता हे जर सगळे तुम्ही गुणाकार करत गेलात आणि एक तिकडे सिंपल लॉजिक मांडलं की प्रत्येक देवळामध्ये अगदी जास्त नाही, ऑन अन ऍव्हरेज म्हणतो, सिद्धिविनायक किंवा तिरुपतीचा मी हे म्हणत नाहीये, ऑन अन ऍव्हरेज आपण 25 भाविक येत आहेत असं जरी गृहीत धरलं तरी आता मी तुमच्याशी बोलत असताना आणि प्रेक्षक हे बघत असताना 5 ते 6 कोटी लोक देवळांमध्ये आहेत. आता तुम्ही विचार करा, यातल्या प्रत्येकाने किमान एक 10 रुपये जरी खर्च केले आपल्या व्हिजिटवर, कोणी उदबत्तीचा पुडा घेतोय, कोणी फुलं घेत आहेत, कोणी नारळ घेत आहेत, कोणी हार घेत आहेत, कोणी काय घेत आहेत, कोणी चढावा देत आहेत तिकडे, तर तुम्ही विचार करा किती कोटींची ही सगळी व्यवस्था आहे. त्यामुळे या व्यवस्थेमध्ये एक सुनियोजन असणं, त्याच्यासमोर एक एसओपी असणं, आदर्श निर्माण करणं, ही संधी आता राम मंदिर ट्रस्टला उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे या आपत्तीकडे मी एक प्रकारे सुधारण्याची संपत्ती म्हणून पाहतो आणि मला असं वाटतं गुड विल कम आउट ऑफ इट अँड द ट्रस्ट इन द ट्रस्ट विल बी रिस्टोर्ड अँड फेथ विल बी इंटॅक्ट. श्रद्धा आणि आस्था याला कुठेही ठेच पोहोचणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सर, या निमित्ताने तुमच्यामध्ये दडलेला एक सूक्ष्म व्यवस्थापक जो आहे, जो इतक्या मायक्रो लेवलला जाऊन विचार करतो, हे लक्षात आलं की किती मंदिरं ही हिंदू मोजदाद झाली, बरोबर. अजून ही मुस्लिम मोजदाद नाहीये. याच्यामध्ये ख्रिश्चन नाही, याच्यामध्ये जैन नाही, याच्यामध्ये शीख नाही. ते जर ऍड केले तर या संख्येला आणखीन 25% तुम्ही वाढवायला लागेल. त्यामुळे ती संख्या आणखीन किती असेल. त्यांच्याकडे 10 रुपयाचा चढावा जर तुम्ही म्हणलात,
₹10 खर्च तर काय रक्कम वी आर टॉकिंग अबाउट. आणि आपल्याकडे लोक व्हॅटिकनचं कलेक्शन आणि व्हॅटिकन वगैरे सगळे म्हणत असतात. अरे कसलं व्हॅटिकन घेऊन बसलात? इथे व्हॅटिकनचे दसपट मोठे असलेली इकॉनॉमी आमच्याकडे आहे आणि ती सुखनेव चालू आहे आतापर्यंत. परंतु त्याचा मुकुटपणे असणाऱ्या व्यवस्थेमध्ये जर काही दोष निर्माण झाले असतील तर ती निर्दोष करण्याची संधी आता मला असं वाटतं हिंदूंना उपलब्ध करून दिलाय प्रभू रामचंद्रांनी. मी याच्याकडे या अपेक्षेनं बघीन. सर, अयोध्येमधलं जे आताचं राम मंदिर आहे त्या राम मंदिराकडे केवळ आणखी एक रामाचं मंदिर किंवा रामलल्लाचं मंदिर असं म्हणून बघून चालणार नाही. कारण शेकडो म्हणजे वर्ष याच्यासाठीचा लढा झालेला आहे आणि त्यानंतर हे मंदिर उभं राहणं हे करोडो भारतीयांच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाची अशी घटना होती. तिथे अशी चोरी होणं, यामधून काय हिंदू समाज सावरेल आणि त्यांच्या ज्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्यावर फुंकर घालण्यासाठी कुठली ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत? मला असं वाटतं पहिली गोष्ट म्हणजे निष्पक्ष चौकशी, गतिमान चौकशी. त्यातून जे दोषी असतात त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्याची जे काही दोषी असतील त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होणे. वन्स दॅट इज डन, आय थिंक 50% ऑफ वर्क इज डन. मग त्याच्यानंतर ही जी कॅश कलेक्शन आहे त्या कलेक्शन किंवा वस्तू येतात, काही चांदीच्या वस्तू येतात, सोन्याच्या वस्तू येतात, त्याची नेमकी व्यवस्था काय करायची, त्याचं व्यवस्थापन काय करायचं, ही सगळी एक वेगळी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्याला पुन्हा रिकॉन्फिगर करणं आणि याच्यात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करणं, हे सगळं आपल्याकडे अतिशय सहज करता येणं शक्य आहे. ती जी रूम आहे त्या रूमला कुठल्याही प्रकारे टॉयलेट्स किंवा असं काही असता कामा नये. अनेक ठिकाणी अशी कॅश कॅल्क्युलेट केली जाते आणि सुखानेव केली जाते, त्यात काही पुढे आपल्याकडे दोष निर्माण होत नाहीत. इकडे जर तसे दोष असतील तर ते दुरुस्त करता येतील. अगदी बरोबर आहे. आपण अगदी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती याचं जरी उदाहरण घेतलं तरी गणेशोत्सवाच्या काळात येणारी जी प्रचंड अशी तिथे कॅश किंवा देणगीच्या स्वरूपात लोक अनेक भेटवस्तू सुद्धा देतात, त्याची जी मोजदाद केली जाते त्यावेळी ती अक्षरशः माध्यमांच्या समोर उघडून सुद्धा त्याची मोजदाद होते, अशी आपण उदाहरणं बघितलेली आहेत. एकंदरच ही सगळी जी व्यवस्था आहे ही अतिशय काटेकोरपणे कुठेही तिला एकही ज्याला म्हणता येईल छिद्र राहणार नाही किंवा कुठेही दोष राहणार नाही की जिथून अशा प्रकारची चोरी करणं शक्य होईल कोणालाही, असं करण्याची गरज आहे. हा मोठा धडा यामधून शिकलेला आहे. राजकारण होत राहील, तपास आपल्या जागी होणारच आहे आणि त्यातून जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय मला नाही वाटत नाही किंवा सरांनाही तसं वाटत नाही की जो हिंदू जनमानस आता दुखावलं गेलेलं आहे त्याच्या मनावर काही फुंकर घातली जाईल. अनेक धडे या प्रकरणातून मिळालेले आहेत आणि त्या धड्यांमधून पुढे जाण्याचा एक मार्ग जो आहे तो अधिक साकल्याने विचार करून आखणं हे गरजेचं आहे, एकंदरच सगळ्या मंदिरांभोवती. सर, आणखी तुम्हाला काही सांगायचं आहे? नाही, मला असं वाटतं की हिंदूंची आस्था हा या देशाचा आत्मा आहे आणि प्रभू रामचंद्र इज द ग्रेटेस्ट युनिफाईंग फॅक्टर. आणि त्यामुळे सत्यवचनी प्रभू रामचंद्र याच्या मंदिरामध्ये जर काही असत्य वचन आणि असत्य कृती होत असेल तर त्यावर तातडीने कारवाई ही आता 100 कोटी हिंदूंची निश्चितच अपेक्षा असेल आणि ती पूर्ण होणं ही सर्वात काळाची मोठी गरज आहे. तुमची मतं तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवत असताच. याही बद्दल आपल्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की राम मंदिरावर बोला आणि सरांनी स्पष्ट केलं की त्याचा संपूर्ण अभ्यास करून बोलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तुमची मतं आम्हाला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.